नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद राहो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते. प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे. जो तो आपापल्या पद्धतीने देवीची उपासना, आराधना, नामस्मरण सर्व काही करत आहे. तर याच नवरात्रीमध्ये आपण आणखीन एक सेवा ती करू शकतो. ती सेवा म्हणजे कोणती? तर ती सेवा म्हणजे सगळ्यात मोठी सेवा म्हणजे कुंकुमार्चन. तर हेच कुंकुमार्चन आपण कसं करावं? श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन करू शकता, देवीच्या फोटोवर आपण कुंकुमार्चन करू शकता, देवीच्या टाकावर आपण कुंकुमार्चन करू शकता, सुपारीवर कुंकुमार्चन करू शकता, एखाद्या शिक्क्यावर आपण कुंकुमार्चन करू शकता. जे आपल्याकडे उपलब्ध आहे या नवरात्रीमध्ये आवर्जून आपल्याला कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे. हे खूप आपल्या घरासाठी सुख, शांती, समृद्धीसाठी अत्यंत लाभदायक अशी ही सेवा आहे. थोडा वेळ आपण हा काढला पाहिजे आणि आपण आपल्या घरातल्या सुख शांतीसाठी नक्कीच कुंकुमार्चन सारखी मोठी सेवा दुसरी कोणती नाही. जर ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यांनी नक्कीच श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावं. तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करायचं तर आज याच व्हिडिओमध्ये आता मी सांगणार आहे. तर बघा, श्रीयंत्राचं वैशिष्ट्य काय आहे? सगळ्यात मोठं यंत्र म्हटलं तर ते श्रीयंत्रच आहे. महालक्ष्मी आणि महाविष्णू यांचं हे आसन म्हणून ओळखलं जातं. म्हणून तर आपण श्रीयंत्रावर कमलगट्ट्याची माळ वाहतो, कारण आपण त्यांना कमळ वाहू शकत नाही, म्हणून आपण कमलगट्ट्याची माळ आपण ठेवतो. तर या श्रीयंत्राचे काय असे वैशिष्ट्य आहे की आपण आपल्या घरामध्ये सुद्धा स्थापन करावं. ज्यांनी आतापर्यंत श्रीयंत्र आणलं नसेल तर नवरात्रीसारख्या या पवित्र या दिवसांमध्ये आपण नक्कीच श्रीयंत्राची आपल्या देवघरामध्ये स्थापना आपण नक्कीच आवर्जून करावी. तर अलक्ष्मीचा नाश होऊन शुभ लक्ष्मीचा निवास हा आपल्या घरामध्ये राहतो. जितकेही आपण जेवढी जास्त श्रीयंत्रावर आपण सेवा करू, कुंकुमार्चन करू, नामस्मरण त्याच्यावर करू, तेवढे आपल्या घरामध्ये आई जगदंबाचा वास राहतो व अलक्ष्मी घरातून निघून जाते. कुटुंबातील ताणतणाव दूर होऊन आपल्या घरामधलं वातावरण हे आनंदमय होतं. प्रत्येक घरामध्ये वादविवाद होत असतात, तर नक्कीच आपण ज्या वेळेस आपण श्रीयंत्रावर सेवा करायला घेतो तर त्या श्रीयंत्राचा प्रभाव हा पूर्ण आपल्या घरावर पडत असतो. ती ऊर्जा आपल्या पूर्ण घरावर लागत असते आणि आनंदाचं वातावरण निर्माण होत असतं. तसेच भांडण तंटणे सुद्धा दूर होतात. काही वास्तूंमध्ये सुद्धा बघा, वास्तुदोष हा खूप असतो आणि तो वास्तुदोष दूर होण्यासाठी सुद्धा श्रीयंत्र असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपण श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन हे केलं पाहिजे. तसेच श्रीयंत्राच्या पूजनाने आपलं आरोग्य, समृद्धीची प्राप्ती होण्यास मदत होते. तसेच जे ग्रहबाधेचे दोष असतात ते दूर होऊन आपलं कार्य सुद्धा पूर्ण होतं. ज्यांना काही आर्थिक अडचणी आहे, खूप अंगावर कर्ज झाला आहे, काही मार्ग मिळत नाहीये, यांनी सुद्धा श्रीयंत्रावर आवर्जून कुंकुमार्चन या नवरात्रीमध्ये केलं पाहिजे. तसेच व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा जर व्यवसाय आपला चालत नसेल तर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा विधिवत त्याची आपली श्रीयंत्राची आपण स्थापना ही केली पाहिजे. रात्रीमध्ये आपण स्थापन कसं कुंकुमार्चन करायचं आहे तर पाहूया. तर इथे आता मी इथे श्रीयंत्र हे घेतलेलं आहे आणि त्याच्याच खाली आता मी हे टाकत आहे. तांदूळ आपल्याला टाकायचे आहे. खाली थोडेसे ते अक्षदा असतात, ते खाली अखंड तांदूळ आपल्याला हे घ्यायचे आहे. त्याच्यावर श्रीयंत्र हे आपल्याला हे ठेवायचं आहे. अगोदरच्या दिवशी ज्यांनी कुंकुमार्चन केलं असेल त्यांनी ते कुंकू एका डबीमध्ये काढायचं आहे आणि पुन्हा ते स्वच्छ करून पुन्हा त्या तांदळावर ठेवायचं आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे. तर आता तिथे श्रीयंत्रावर आता आपल्याला अष्टगंध सुरुवातीला लावायचा आहे. पंचोपचाराने त्याची पूजा आपल्याला ही करायची अत्यंत गरजेची आहे. तर आता अष्टगंध लावून झाल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकात, कुंकुमार्चनच्या पुस्तकात दिलेल्याप्रमाणे आपल्याला अक्षदा व्हायच्या आहे, हळद कुंकू व्हायचं आहे, धूप अगरबत्ती दाखवायची आहे. तर आता मी एक एक मंत्र म्हणत म्हणत मी आता हळद कुंकू अक्षदा हे वाहत आहे. हे कुंकुमार्चनचं पुस्तक आपल्याला कोणत्याही स्वामी केंद्रामध्ये मिळू शकतं. खूप सुंदर असं ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. देवीची 108 नावं ह्याच्यामध्ये आहे. त्याप्रमाणे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर आता धूप, अगरबत्ती आता मी इथे दाखवत आहे.
ते झाल्यानंतर मग आपल्याला ज्योत दाखवायची आहे. तर मी इथं आता ज्योत दिव्यानी त्याला ओवाळत आहे. त्याची पूजा मी करत आहे. मग त्याच्यानंतर मी कुंकुमार्चनला सुरुवात करणार आहे. तर कुंकुमार्चन करत असताना आपल्याला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र, कमलात्मक मंत्र हे आपल्याला हे म्हणायचे असतात. आणि तसेच देवीची 108 नावं सुद्धा आपण म्हणत-म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे. अंगठ्याच्या करंगळीच्या शेजारचं आणि अंगठा ह्यानी आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं असतं. तर आपल्याला एक-एक देवीची नावं घ्यायची आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे. तसेच आपण नवार्णव मंत्र म्हणत सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो. आणि आवर्जून आपल्याला ही सेवा या नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये ही करायची आहे. ह्या सेवा केल्याने एकदा तरी आपण ह्या सेवा करून बघितल्या पाहिजे. माझ्या स्वतःचा सुद्धा अनुभव खूप छान आहे. प्रत्येकाच्या घरात खूप वादविवाद असतात, तंटे असतात, नवरा-बायकोमध्ये भांडणं होत असतात. काय करावं, काय नाही, खूप अंगावर कर्ज झालं आहे, सुचत नाहीये, मुलांना चांगलं वळण नाहीये. तर या सेवा केल्याने, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्याने आई जगदंबाचा वास हा आपल्या घरामध्ये राहत असतो. विष्णूची ही तर सगळ्यात ही आवडती सेवा आहे. म्हणूनच आपण कुंकुमार्चन हे नवरात्रीमध्ये केलं पाहिजे. आई जगदंबा आपल्या घरी आलेली आहे आणि ह्याच्यावर केलेलं कुंकुमार्चन ही सगळ्यात ही मोठी, ही प्रभावी सेवा मानली जाते. मनापासून आपण कुंकुमार्चन करावं. कुंकुमार्चन केल्यानंतर हे जे कुंकू आहे, ते एका डबीमध्ये आपल्याला हे एकत्र जमा करायचं आहे. बघा आपले मुलं परीक्षेला जात असतात, बाहेरगावी जात असतात. आपल्या घरातले कोणतेही मेंबर असू, कोणतेही शुभ कार्य करत असाल किंवा रोज जरी आपण हे माथी जरी लावलं, कपड्याला लावलं, तर ती ऊर्जा ही आपल्या पूर्ण शरीराला मिळत असते आणि त्यानेच आपल्या शरीराचं एक संरक्षण कवच तयार होतं. म्हणून आई जगदंबाचा वास हा आपल्याभोवती सदैव राहतो. तर महिलांनी नेहमी कुंकुमार्चन करत असताना याची काळजी घ्यावी, की आपल्याला साडी घातली पाहिजे, हातामध्ये हिरव्या बांगड्या घातल्या पाहिजे, कपाळी कुंकू लावलं पाहिजे, भांगामध्ये सुद्धा आपल्याला कुंकू लावलं पाहिजे. हे सव्वाशींचं आपले हे अलंकार आहे, ते घालूनच आपल्याला कुंकुमार्चन हे केलं पाहिजे. म्हणून या नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ होण्या अगोदर सुद्धा आपण करू शकता किंवा झाल्यावर करू शकता. कोणत्याही एका वेळेस आपल्याला ठरवायची आहे आणि त्यावेळेस आपल्याला आई जगदंबा मातासमोर जिथं आपले घट बसले आहे, त्यासमोर आपल्याला हे कुंकुमार्चन हे करायचं आहे. सगळ्यात छान अशी ही सेवा आहे. याचं सांगू तितकं महत्त्व कमी आहे. आता ज्यांच्याजवळ श्रीयंत्र नसेल, पण अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, कुलदेवतेचा फोटो असेल, त्याच्यावर सुद्धा आपण अशा पद्धतीने कुंकुमार्चन केलं तरी काहीही हरकत नाही. ती सुद्धा मोठी सेवा ही ठरली जाते. आता आपण घटावर जर आपण टाक ठेवले असतील, तर आपल्याला ते हलवता येत नाही. म्हणून आपण एखादा सिक्का जरी घेतला, त्याच्यावर जरी अशा पद्धतीने आपण कुंकुमार्चन केलं, तरीही चालतं. मनात भावना काय आहे, की कुंकुवाने तिला अभिषेक आपल्याला करायचा आहे. कुंकू अर्चन आपल्याला तिला करायचं आहे. तर आपण मनापासून या नवरात्रीमध्ये ज्यांनी आतापर्यंत केलं नाहीये, त्यांनी नक्कीच आता पुढील दिवसामध्ये सुद्धा आपण कुंकुमार्चन अवश्य करा. दुर्गा सप्तशतीचा पाठ हे वाचन झाल्यानंतर आपण हे करू शकता किंवा अगोदर सुद्धा आपण करू शकता. एक वेळ निश्चित करा आणि आवर्जून कुंकुमार्चन करा. ही सेवानी इतकं छान असं फळ मिळतं, की खूपच म्हणजे जे काही आपले प्रश्न असतात, आपल्या मनामध्ये खूप प्रश्न असतात, गुंता असतो, कोणाला सांगावं? खरंच काही कळत नाही. काही-काहींच्या घरामध्ये सतत आजारपण असतं. आई जगदंबा माताला आपली समस्या सांगा, एखादा संकल्प धरा आणि बघा आपण जर ही सेवा या नवरात्रीच्या कोणत्याही दिवसापासून सुरुवात केली, 41 दिवस जर आपण ही सेवा केली, तर सगळ्यात ही मोठी सेवा ही मानली जाते. कुंकुमार्चन करत असताना देवीची नावं झाल्यावर आपण 16 वेळा श्रीसूक्त पठण सुद्धा आपण म्हणावं आणि एकदा आपण फलश्रुती म्हटली तरीही चालते. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच 16 वेळा म्हणावं. ज्यांना 16 वेळा श्रीसूक्त नाही जमत, त्यांनी 1 वेळा म्हटलं तरीही काहीही हरकत नाही. मनामध्ये फक्त श्रद्धा हवी आहे, विश्वास हवा आहे. आई जगदंबा माता, दुर्गा माता हे सगळं काही पाहत असते, की आपण कशाप्रकारे तिची सेवा करत आहे. मनापासून आपण सेवा केली तर आपल्याला फळ हे लवकरच मिळत असतं. म्हणून श्रीयंत्र केली जाणारी सगळ्यात मोठी ही सेवा मानली जाते. ज्या मुलींचे विवाह जमत नाहीये, तर त्यांनी सुद्धा एखादा संकल्प धरून जर आपण 41 दिवस मनापासून श्रीयंत्रावर
जर आपण कुंकुमार्चन केलं तर नक्कीच चांगला योग येतो. ही सेवा करून बघण्यासारखी आहे आणि मनापासून नामस्मरण करणं तितकेच गरजेचं आहे. नामस्मरणाला आपण येता, जाता, उठता, बसता आई जगदंबाचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. सोबत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे. ह्या सेवा अत्यंत गरजेच्या आहे या नवरात्रीमध्ये. तसेच ज्यांना दुर्गा शक्ती पाठ करणं शक्य नाहीये, त्यांनी महालक्ष्मी अष्टक सुद्धा आपण म्हणू शकतो, रामरक्षा म्हणू शकतो. नुसतं आपण रोज 16 वेळा श्री सूक्त सुद्धा म्हणू शकतो किंवा अर्कला स्तोत्र, कीलक स्तोत्र सुद्धा आपण रोज म्हणू शकतो, वाचू शकतो. 3दा आपल्याला हे म्हणायचं आहे. ज्यांना जी सेवा करता येईल त्यांनी ती सेवा या नवरात्रीमध्ये आवर्जून करा. सेवा केल्यानेच आपल्याला कधी ना कधी आई जगदंबा माता त्याचं कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ती फळ देत असते. ती आपल्याच घरामध्ये अदृश्य स्वरूपामध्ये ती वास करत असते. फक्त ती आपल्याला दिसत नाही. म्हणून मनापासून या नवरात्रीमध्ये ज्यांनी आतापर्यंत कुंकुमार्चन नसेल केलं, त्यांनी आवर्जून कुंकुमार्चनासारखी मोठी सेवा दुसरी कोणतीही नाहीये. ज्यांनी आत्तापर्यंत श्रीयंत्र आणलं नसेल, त्यांनी या नवरात्रीमध्ये आवर्जून श्रीयंत्र आणा, त्याची विधिवत स्थापना करा, त्याच्यावर कुंकुमार्चन करा. बघा तुमचे आर्थिक प्रश्न सुद्धा सुटतील. तुम्हाला आई जगदंबा मातेचा वास राहील, लक्ष्मीचा घरामध्ये नांदेल, अलक्ष्मी जी काय आहे ती निघून जाईल. तसेच ज्यांचे विवाह जमत नसतील, त्यांचे विवाह जमतील. ज्यांच्या घरामध्ये सतत वास्तुदोष असा वाटत असेल किंवा घरामध्ये आल्यावर प्रसन्न वाटत नसेल, तर श्रीयंत्रावर आपण नेहमी जर सेवा करत गेलो, तर त्याने सुद्धा घरातले जे काही वास्तुदोष आहे, ते पूर्णपैकी निघून जातात. घरामध्ये आनंददायी वातावरण तयार होतं. ही मोठी अशी, सुंदर अशी ही सेवा आहे. आता मी व्हिडिओ इथेच संपवत आहे. पुढचा व्हिडिओ मी नक्कीच बनवल, की दुर्गा सप्तशती पाठाला एवढं का महत्त्व आहे? का आपण त्याचं पाठ करायचं आहे? कसा पाठ करायचा आहे? 9 दिवसामध्ये आपण किती वेळा ते वाचन करू शकतो? हे मी माझ्या पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगाल. तर ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज आपण चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला सर्व स्वामी सेवेची माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.